नमस्कार मित्रांनो, पावसाळी वातावरणामध्ये आपण मिरची पिकाची लागवड करत असतो. आपण मिरची पिकाची लागवड ही सरीवरंबा पद्धत किंवा त्या ठिकाणी ठिबकवर बेड करून त्या ठिकाणी लावत असतो. मिरची लागवड करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ज्यावेळेस तुम्ही हे रोप कोकोपीट सहित घेत असतात, त्यावेळेस ह्या झाडांच्या मुळ्या ज्या काय आहेत, ह्या मुळ्या ह्या डायरेक्शनने असतात. ज्यावेळेस तुम्हाला रोप लावायचं आहे, ते रोप लावताना त्या ठिकाणी हाताने असं थोडंसं उकरून त्या ठिकाणी हे रोप डायरेक्ट ह्याच्यामध्ये हे घालायचं आहे यास, आणि याला अशी माती लावायची. हे सांगण्याचा उद्देश काय आहे की ज्यावेळेस तुम्ही रोप लावताल त्यावेळेस हे रोपाचे जे काही पांढरी सोटमुळे आहे, ही सोटमुळे त्या ठिकाणी जास्त दाबून हे बेंड झाले नाही पाहिजे. नाहीतर जो काय रूट कॉइलिंगचा इश्यू आहे, म्हणजे जी काय मुळी आहे ही मुळी त्या ठिकाणी ही अशी कॉईल होते आणि त्या ठिकाणी पुढे चालून मिरची पिकावर भयंकर प्रमाणात बोकडा हा रोग येत असतो. हा रोग जर बोकडा रोग ह्या रूट कॉलिंगमुळे येत असेल तर तो त्या ठिकाणी कोणते औषध मारले तरी त्या ठिकाणी तो कंट्रोल होणार नाही. म्हणून मिरची लागवड करताना डायरेक्ट त्या ठिकाणी एकदम कोकोपीट सहित व्यवस्थित काढून त्या खड्ड्यामध्ये घालायचे आहे, जेणेकरून त्याचे मुळे जे काय आहेत ते वेडवाकडे होणार नाहीत आणि मिरचीला पुढे रूट कॉलिंग होऊन त्यावर बोकडा रोग येणार आहे. धन्यवाद.